पंढरीनाथ महाराज की जय. विषय तो ज्ञानोबा तुकोबा ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर इथं जे भव्य करी संप्रदायाचा विचार मांडतायत. रामकृष्ण हरी. सगळ्यांना सूचना आहे, आज आपला उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळे उद्यापासनं जो काही विषय आहे या विषयाला अनुसरून आपला एक अभंग असेल. हा अभंग आपल्या मांडणीचा एक प्रकारे प्रस्तावनेचा भाग आहे. त्याच्यामुळे तो अभंग तुम्ही जर ऐकला तर तुम्हाला त्या दिवसाच्या असणाऱ्या विषयाची कल्पना येईल. आज थोडासा उद्घाटनाशिवाय आपण तो अभंग घेऊ शकलो नाही, म्हणून तो अभंग होईल. आपण सगळ्यांनी तो तल्लीन होऊन अभंग ऐकायचा आहे. या अभंगामध्ये माझे ज्ञानोबाराय आणि माझे तुकोबाराय यांच्या संदर्भाने संत बहिणाबाईंनी भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना आपण सगळ्यांनी अंतकरणापासून ऐकायच्या. संत कृपा झाली, 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 इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, उभारी देवालया, उभारी देवालया, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट गेली 39 वर्ष परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या ओजस्वी वाणीतनं आपण सर्वांनी, विशेष करून पुणे शहराने समोर बसून ज्यांना ऐकलं त्यांच्या व्यासपीठावर बसल्यानंतर मला खरं तर अंतकरण भरूनही येत आहे की महाराष्ट्राचा एक वारकरी संप्रदायाचा महामेरू आज आपल्यामध्ये नाही आहे. मी ट्रस्टला आणि विशेष करून महेश भाऊंना धन्यवाद देईल की तुम्ही त्यांची आठवण काढली आणि श्रद्धांजली त्यांना समर्पित केली. आपण सगळेजण 2 मिनिटं डोळे बंद करून बसूयात, शांत बसूयात. सगळ्यांचे डोळे बंद असतील. खोल श्वास आपण सगळेजण आत घेणार आहोत आणि हळूच बाहेर सोडणार आहोत.
फक्त श्वासांवर लक्ष. त्या पांडुरंगाला प्रार्थना, त्या गणपती बाप्पाला प्रार्थना, त्या ज्ञानोबारायांना प्रार्थना, त्या तुकोबारायांना प्रार्थना, सर्व संतांना प्रार्थना करूयात की तुमच्या सेवेमध्ये रत असणारा एक महायोगी तत्वज्ञानी वारकरी संप्रदायाचा महामेरू म्हणून ठरलेले कीर्तनकार बाबा महाराजांना तुमच्या चरणी सातत्यानं ठेवा. आज आम्ही सगळेजण अंतकरणापासून बाबा महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून त्यांना श्रद्धांजली म्हणून वासंस जीर्णान यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि तथा शरीरान विहाय जीर्णान यन्यानि संयाति नवानि देही ची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. सावकाश डोळे उघडा. आजचा विषय ज्ञानोबा तुकोबांच्या इतिहास आणि परंपरेचा आहे. इतिहास कशाला म्हणावं, परंपरा कशाला म्हणावी? आवाज दाबतोय, हा आवाज दाबतोय जरा. बाबा महाराजांनी ज्या व्यासपीठावर प्रवचन केली, अमृत अनुभव सांगितला, रामायण सांगितलं, गीता सांगितली, हा झाला इतिहास. परंतु बाबा महाराज गेल्यानंतरही या व्यासपीठावरनं तोच असणारा प्रवाह अखंडितपणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुरू ठेवते. ही झाली परंपरा. इतिहास म्हणजे काय? इतिहासातून काही निरीक्षण करायची असतात, काही शिकायचं असतं आणि त्यातनं जे चांगलं आहे ते चांगलं घेऊन माझी परंपरा आहे म्हणून पुढे जायचं असतं. ती असते परंपरा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानोबा आणि तुकोबा हे महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न. मी विचार करतोय 10व्या शतकातला ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास सांगायचा जो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्या अगोदर 10व्या शतकामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये हरिपंत नावाचा व्यक्ती पंढरीचा वारकरी होता हे आम्हाला ज्ञात नाही. मग ज्ञानोबांच्या अवताराचं, तुकोबांच्या अवताराचं नेमकी कार्य झालं का? कशासाठी ते जन्माला आले? नेमकी तो इतिहास आम्ही आज का समजावून घेणार आहोत? ते कुठल्या परंपरेचे पाईक होते? कुठली परंपरा आमच्यापर्यंत त्यांनी प्रवाही ठेवली? हे सगळं आम्हाला समजावून घ्यायचं आहे. आज वेगळ्या पद्धतीने आपण तो विषय समजावून घेऊ. संपूर्ण हिंदुस्थानची जर परंपरा आपण पाहिली तर अनेक पंथ आणि अनेक संप्रदाय या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर एक सनातनी वृत्तीने त्याच परंपरेला चिटकून असणारी माणसं आपल्या परंपरेवर आघात होऊ नये, आक्रमण होऊ नये म्हणून आक्रमकही झालेली आपण पाहिली. भारतामध्ये आपण विचार केला तर एक वसिष्ठ परंपरा आहे आणि विश्वामित्रांची परंपरा आहे. वसिष्ठ परंपरा जी आहे ती सात्विक वृत्तीची परंपरा म्हणून तिकडे पाहिलं जातं. ज्ञान संपादन करणं, ज्ञानाच्या माध्यमातून निर्गुण निराकार परमेश्वरापर्यंत पोहोचणं, सात्विक वृत्तीने राहणं, ज्ञान ध्यान आणि मोक्ष हा विचार मांडणारी वसिष्ठ परंपरा. दुसऱ्या बाजूला विश्वामित्र परंपरा. विश्वामित्र परंपरा ही राजसी वृत्तीची आहे. या ज्ञानाचा उपयोग सत्तेसाठी आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी किंवा सर्व जीवांवर सत्ता प्रस्थापित करण्याची जी मनोवृत्ती आहे, जो विचार आहे, जो हिंदुस्थानमध्ये अनुभवायला गेला, तो विश्वामित्र परंपरेकडनं पुढे आला. तुम्ही वेगवेगळ्या ग्रंथांचा जर अभ्यास केला तर ज्ञानोबा तुकोबांपर्यंत येईपर्यंत अवस्था नेमकी काय होती याचा मी थोडक्यामध्ये प्रस्तावनेमध्ये विचार करतोय आणि मग आपण ज्ञानोबांकडे येणार आहोत. दुसऱ्याही परंपरा सांगता येतात. त्याच्यामध्ये एक परंपरा आहे नारायणीय परंपरा आणि एक आहे भार्गव परंपरा. नारायणीय परंपरा जी आहे ही भगवान विष्णूंपासून सुरू झालेली परंपरा आहे. याच्यामध्ये नाविन्य आहे, याच्यामध्ये बदल आहे आणि याच्यामध्ये बदलाप्रमाणे त्या संस्कृतीला व्यापकत्व
प्रमाणित व्हावं त्या संस्कृतीचं म्हणून केलेले प्रयत्न आहेत. त्या नारायणी परंपरेचे प्रमुख हे भगवान परमात्मा विष्णू आहेत. दुसरी आहे भार्गव परंपरा. ह्या दोघांमधला एकमेकाचा विरोध प्रचंड आहे. जसा मी मगाशी सांगितला, वसिष्ठ आणि विश्वामित्र, ज्याला सत्ता हवी असते तो ज्ञानाकडे कुत्सित बुद्धीने पाहतो आणि जो ज्ञानी असतो तो सत्तेकडे त्या दृष्टीने पाहत असतो. तसा नारायणीय परंपरा आणि भार्गव परंपरेमध्ये फरक जर आपण करायचा ठरला तर भार्गवी परंपरा ही नियमांना बांधलेली, शास्त्रांप्रमाणे चाललेली, पण बदल न स्वीकारणारी परंपरा आहे. आणि म्हणून या भार्गव परंपरेमध्ये आणि नारायणी परंपरेमध्ये द्वंद्व झालेलं आपण पाहिलं. त्या खोलात मी जाणार नाही, पण थोडक्यात सांगतो. विष्णूच्या अवतारामध्ये किंवा विष्णूच्या मूर्तीमध्ये जे त्यांच्या हृदयावर जे पदचिन्ह आहे ते भृगु ऋषीचं आहे. भृगु ऋषी भार्गव परंपरेचे प्रमुख आहेत. त्यांनी विष्णूला लात मारली त्यांच्या छातीवर, म्हणून श्रीवत्स लांछन म्हणून ते आपण पदक त्यांच्या छातीवर पाहतो. ही परंपरेची दोन टोकं आहेत. आत्ताच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नारायणी परंपरा ही पुरोगामी परंपरा असं आम्हाला म्हणावं लागेल आणि भार्गव परंपरा ही प्रतिगामी म्हणावी लागेल, सनातनी म्हणावी लागेल आजच्या भाषेमध्ये, असं शेवाळकर त्याचा उल्लेख करतात. या दोन परंपरेनंतर जे काही संप्रदाय आहेत ते संप्रदाय वेगवेगळ्या पद्धतीने आपली वाटचाल करू लागले. मग विष्णू अवतारामध्ये आपण प्रभू रामांचं जरी जीवन पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. ही स्थित्यंतर पहा कशी कशी होत गेलेली आहे. प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास आहे आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये आर्य समाजाच्या बाहेरच्या समाजाला आपलंसं करणारा विष्णू म्हणजे नारायणी परंपरेची पदचिन्ह तुम्हाला रामायणामध्ये सापडतात. मग वनवासाला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी शबरी आहे, शाबर समाजाची आहे, केवट आहे. इतकंच नाही, राजा दशरथ आपल्या पित्याचा जो मित्र आहे तो जटायू पक्षी तो देखील रामाने जवळ केलाय. प्रभू रामाने केवटाला जवळ केलंय. प्रभू रामाने सुग्रीवाला जवळ केलंय. प्रभू रामाने हनुमंतरायांना जवळ केलंय. राक्षसी कुलातल्या विभीषणाला देखील आपलंसं केलंय. ही असणारी अमिट छाप भारतीय संस्कृतीवर नारायणी परंपरेची विष्णू अवतारातल्या प्रभू रामाच्या कालखंडातली आपल्याला पाहायला मिळते. आर्य समाजाच्या बाहेरच्या समाजांना देखील जगण्याचा अधिकार आहे. ते जर योग्य विचार करत असतील तर त्यांना आपलंसं करायला हवं, हा विचार रामायणामधनं पुढे आलेला आहे. याच परंपरेमध्ये पुढे भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहेत. आता ह्या परंपरेचं जर आपण पाहिलं तर 12 वर्ष पांडवांना वनवास आहे. आणि दादा या 12 वर्षाच्या वनवासामध्ये आम्ही मध्ये मनालीला गेलो होतो तर तिथे हिडिंबा मंदिर आहे. ही राक्षसी कुळातली हिडिंबा, हिच्याशी रक्तसंबंध आलेला आहे भीमाचा. लक्षात घ्या, ज्या पांडवांचा प्रमुख भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे त्या पांडवांच्या असणाऱ्या एक योद्ध्याला, त्या पांडवांमधला एक असणारा भीम हा हिडिंबा बरोबर रक्तसंबंध दिसलेला आहे. म्हणजे बाहेर पडलेला जो समाज आहे त्या समाजाला देखील मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यावेळी झालं. अर्जुनाचा उलुपीशी संबंध आलेला आहे. नागवंशीय उलुपी आहे, तिच्याशी अर्जुनाचा संबंध आलेला आहे. बरं, स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांच्या अष्टनायिकांमधली एक पत्नी आहे जांबवंती. ही आर्य समाजाच्या बाहेरची आहे. तिला पत्नीचा दर्जा भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी दिलेला आहे. म्हणजे नारायणी परंपरेने बदल स्वीकारला. बदल स्वीकारल्यानंतर समाज जिथे अस्वस्थ होतो त्या अस्वस्थतेचा धागा पकडून गीतेचा जन्म आहे. वेदांनी जो पराक्रम केला त्याच्यावर वेदांनी अश्रू ढाळल्यानंतर श्री शूद्र वैश्य यांना अधिकार नाहीये भक्तीचा, ज्ञानाचा, मोक्षाचा. मग हे जगणं हाहाकार माजलाय सगळीकडे. आणि मग या सगळ्यांना कवेत घेण्याचं काम महाभारतामध्ये रणांगणावर अर्जुनाला निमित्त करून
श्री अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाला निमित्त करून भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी सांगितलंय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीचे. काय गंमत आहे. मला शरण आहे, तुम्ही कोणी आहे, तुमचा धर्म काय, जात काय, पंथ काय, वर्ण काय, याच्याशी मला काय देणे घेणं नाहीये. वेद कृपण ऐसा जाण झाला, वेद कृपण झाला. परी वेठला भलतेची, भलतेपणी वेठला आणि सेव्य होवायासाठी बसलेला आहे वेद. त्याला कळालं माझ्याकडनं गुन्हा झालेला आहे. माऊलींनी हा चिमटा काढलाय ज्ञानेश्वरीमध्ये. या सगळ्या प्रस्तावनेतनं मी तुम्हाला इकडे का आणतोय, मला ज्ञानोबरायांच्या कालखंडापर्यंत तुम्हाला आणायचं होतं, इतिहास म्हणून. इतना कर्मठ समाज, ज्या कर्मठ समाजामध्ये श्वास कोंडलेले आहेत लोकांचे, विशेषतः स्त्रीवर्गाचे. एक वेळ अशी आलेली होती की क्षत्रिय वर्ण देखील क्षुद्र समजला जात होता. म्हणजे एक वर्ण सोडून बाकीचे सगळे वर्ण जिथे क्षुद्र आहेत तिथे समाजामध्ये हाहाकार माजतोय. आता समाजाला बदलाची गरज आहे आणि ही बदलाची गरज घडवण्यासाठी ईश्वराला अवतार घ्यावा लागला. पण इथे गंमत पहा कशी आहे. ईश्वराला अवतार घ्यावा लागला पण ईश्वराने संहार केला. परंतु आता ईश्वरी कार्यानं ज्या गोष्टी झाल्या नाही त्याच्यासाठी संतांचा अवतार आहे. ज्ञानोबारायांनी संहार केलेला नाही. खळांची व्यंकटी सांडो दुरितांचे तिमिर जाओ. म्हणजे आता लोकांना मला त्यांच्या वृत्ती बदलायच्या, त्यांना मारायचं नाही, त्यांना संपवायचं नाही. माणसं मारून बदल होणार नाही, माणसं बदलून बदल होईल. हा सिद्धांत आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो आणि विशेषतः आमचे संत शिकवतात. मग ज्ञानदेवांच्या कालखंडामध्ये तर खूप अवघड घटना घडत होत्या. ज्ञानदेवांचा जर आपण इतिहास पाहिला तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, काय कारण होतो इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना सजा द्यायची? ठीक आहे, धर्मपरावर्तन नावाच्या गोष्टीला त्या कालखंडामध्ये प्रचंड शिक्षा होती, हे मान्य. पण धर्मामध्ये देखील चिकित्सकपणे बदल करावा हे धर्मपंडितांना का सुचलं नाही, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ज्ञानदेवांची वाट पाहावी लागली 13व्या शतकापर्यंत. मग त्याच्या मागचा इसवी सन पूर्वचा कालखंड आहे किंवा त्याच्या पूर्वीचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये किती निरापराध मारले गेले असतील. धर्माची चिकित्साच झालेली नाही, त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी कुणी पुढे आला नाही. ज्ञानदेवांचे वडील 12 वर्ष पैठणला धर्मग्रंथांचा अभ्यास केलाय, दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला, वेद उपनिषद ब्रह्मसूत्र सगळा अभ्यास केलाय. आपले पूर्वज 5वे हरिपंत, त्यांचे संस्कार आहेत ज्ञानदेवांच्या कुटुंबामध्ये. हे विठ्ठलपंतांवर संस्कार आहेत. हे विठ्ठलपंतांच्या अगोदरचा 5वा पुरुष आहे बरं का दादा. म्हणजे जर विठ्ठलपंत 13व्या शतकामध्ये आम्हाला दिसत असतील तर आम्हाला 400 शतकं मागे जावं लागतं. म्हणजे किमान 9व्या 10व्या शतकातले हरिपंत. आणि हे हरिपंत कोण होते माहितीये? देवगिरीच्या असणाऱ्या राजाच्या अगोदरही त्यांचा मान मर्ताब होता. आणि देवगिरी सुद्धा जी सत्ता होती त्या सत्तेमध्ये ह्या घराण्याचं शौर्य नोंदलं गेलेलं आहे. ह्या घराण्याची माणसं त्या असणाऱ्या देवगिरीच्या राज्यकारभारामध्ये प्रमुख पद सांभाळत होती. विठ्ठलपंतांच्या वडिलांकडे महाजनकी होती, गोविंदपंतांकडे. सात्विक वृत्तीचे वारी करणारी ही सगळी माणसं. पण वाटलं विठ्ठलपंतांना माझ्या मनामध्ये विरक्ती आहे, नाही मला संसार करायचा. बाबा मला तीर्थयात्रेला जायचंय. लेकरा, अरे 55 वय झालं रे तुला जन्म देता देता. वाट पाहून डोळे थकले होते आमचे. ईश्वराकडे प्रार्थना केली विठ्ठला, आणि तुला पदरात घातलं. तू आता तीर्थयात्रेला निघतोयस. आईशी बोल. आईने आंबरडा फोडला. थोड्या वेळाने लेकराला दोघांनी कवेत घेतला आणि सांगितलं, बाळा तीर्थयात्रा कर पण सुरक्षित आहे. तीर्थयात्रा आत्ताची नाही विमानाची. त्यावेळी नद्या नाल्यांना पूर येत होता, प्रचंड वारं वेगानं वाहत होतं, श्वापद दिवसा फिरायची, प्रचंड जंगल होती, नद्यांना पूर आलेला होता, टोळ्या लपून बसायच्या. काही समाजातल्या प्रवृत्ती होत्या जे लुटमार करायचे.
भाजून माणसं खायची अशा कालखंडामध्ये तीर्थयात्रेला जाणारा विठ्ठलपंत फिरत 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 इंद्रायणीच्या काठावर आला आणि सिद्ध बेटामध्ये जाऊन पुढे सिद्धेश्वराचं दर्शन करावं म्हणून आलेत. ध्यानाला बसलेत. गोरा गोमटा विठ्ठलपंत पाहिला, तेजस्वी युवक पाहिला, मुखातले आलेले मंत्र उच्चार पाहिले आणि ते उच्चारण पाहून सिद्धोपंतांची मती हरवली गेली. सिद्धोपंतांना वाटलं हा तेजस्वी युवक अख्ख्या आळंदीमध्ये नाहीये, हा कुणीतरी मोठ्या घरातला आहे. पहा, काही काही मोठ्या घरातली माणसं ना पाहिल्यानंतर पण दादा कळतात बरं का. काही मोठी असतात, त्यांना सांगावं लागतं आम्ही मोठी आहे त्यावेळी कळतं. काही माणसांना आपल्या फक्त वाणीने, आपल्या फक्त व्यक्तिमत्वाने, आपल्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माने समजतं की हा व्यक्ती चांगल्या कुलातला आहे. आणि मग विठ्ठलपंतांना सिद्धोपंत घरी घेऊन येत आहेत. तो पुढचा सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये मी वेळ घालवणार नाही आहे. पण विठ्ठलपंतांनी आपल्या असणाऱ्या रुक्मिणीकडे सारखा तकादा लावला की मला संन्यास घ्यावासा वाटतं. जसं मी माझ्या पत्नीला म्हटलं मला कॉर्पोरेट सोडावंसं वाटतं, कीर्तन करायची वडिलांची इच्छा आहे, नाही का राजू शेठ. नंतर तिला म्हणालो मला असा कीर्तनकार व्हायचं आहे की ज्या गावात कीर्तन करेल त्या गावात पाणी प्यायचं नाही, जेवायचं नाही आणि मानधनही घ्यायचं नाही, असं मला व्हायचं आहे. तिने 1 महिना घेतला परवानगीला, पण दिली परवानगी. तसा विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे सारखा तकादा लावला. रुक्मिणी ऐक ना, मला वाटतं ग काशीला जावं, वाराणसीला जावं, रुक्मिणी परवानगी दे ना. ती परवानगी देत नव्हती आणि एकदा बोलता बोलता बरं जायचंय तुम्हाला, ते बोलून गेली. पडत्या फळाची आज्ञा, विठ्ठलपंत निघून गेले. मग त्याच्यामध्ये अभ्यासकांमध्ये 2 मतभेद आहेत. एक स्वामी श्रीपादांचं नाव सांगतात आणि एक रामानंद यती असं नाव सांगतात. ह्या रामानंद यतींकडे काही जण म्हणतात काशी, काही म्हणतात वाराणसी. अभ्यासकांची दोन्ही मतं मी तुमच्या पुढे मांडतो, योग्य तुम्हाला वाटेल ते तुम्ही स्वीकारायचं. तिथे गेल्यानंतर माझं लग्न झालेलं नाहीये असं सांगणारे गृहस्थाश्रमी विठ्ठलपंत वानप्रस्थाश्रम ओलांडून डायरेक्ट संन्यासाश्रमामध्ये जात आहेत, हा त्यांचा गुन्हा. हा गुन्हा धर्मशास्त्राला मान्य नव्हता. तो तिथेच राहिला, शिकला, शिकवायला लागला. रामानंद तीर्थयात्रेला आले, दक्षिणेला आलेत, आळंदीमध्ये आलेत आणि रुक्मिणी माता सुवर्ण पिंपळाला 1000 फेऱ्यांचं व्रत रोजचं तिचं चालू आहे. आणि सहज कोण थोर पुरुष आहेत, सिद्ध पुरुष आहेत म्हणून दर्शनाला गेली, पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद मिळाला आणि रुक्मिणी हसायला लागली. मी तुम्हाला कथेत फार नेणार नाहीये, कारण मला तुम्हाला इतिहासाकडे न्यायचंय, बदल का घडला. ती हसायला लागल्यानंतर कारण विचारल्यानंतर सांगितलं माझा नवरा मला सोडून गेलाय आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय. मग वर्णन विचारलं, का गेला ते विचारलं, वर्णन विचारलं. त्यांच्या लक्षात आलं आपल्याकडे जो आहे तो बहुतेक हिचाच नवरा असेल. तिथून मागे गेले, त्याला आवाज दिला, सांगितलं तुला परत जावं लागेल. काही अभ्यासक म्हणतात जाताना सिद्धोपंत, उमाबाई आणि रुक्मिणी माता त्यांना घेऊन ते गेले होते. काही म्हणतायत की दरडावून सांगितलं जा, तुझी पत्नी वाट पाहते, तुला पुन्हा गृहस्थाश्रमी व्हावं लागेल. विठ्ठलपंत गृहस्थाश्रमी झाले, गुरुची आज्ञा. आणि गृहस्थाश्रम करता 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 विरक्ती घ्यायची आणि एक दिवस संन्यास घेऊन टाकायचं हे मनामध्ये ठरवलं. परंतु धर्ममार्तंडांना जाग आली, ते जागे झाले आणि यांना बहिष्कृत केलं. बरं, बहिष्कृत कुठे केलं? तुम्ही आळंदीला जाताना समाधीचं दर्शन घेता. मी तुम्हाला 13व्या शतकातलं सांगतोय. इंद्रायणीच्या काठाच्या पलीकडचं सिद्धबेट म्हणजे प्रचंड भयानक जंगल होतं, पण तिथे प्रचंड साधू सिद्ध तिथे सिद्धी प्राप्त करत होते, तप आराधना करून, म्हणून त्या बेटाचं नाव आहे सिद्धबेट. आणि असं म्हटलं जातं ज्या आपल्या मानवी योनीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सिद्ध बेटामध्ये जाऊन तपश्चर्या करा. जसं ऋषिकेशमध्ये हिमालयाच्या काठावर एक असं त्यांनी 84 यंत्र बनवलेली आहेत, जिथे हिमालय सुरू होतो त्याच्यामध्ये एक पर्वत पडलेला आहे. हनुमंतराय ज्यावेळी गेलेत औषध घेऊन, वनस्पती घेऊन, त्यातला काही भाग पर्वताचा तिथे पडलेला आहे, तो मध्ये आहे. त्याच्या समोर 84 यंत्र आहेत. एका एका यंत्रावर तपश्चर्या केली की तुमचे 1 लाख योनीतनं तुम्ही मुक्त होता असं सांगितलं जातं. तसा आळंदीमध्ये हा सिद्ध बेटांचा मेळा आहे. तिथे यांना सिद्ध बेटात पाठवलं, परंतु तिथे प्रचंड प्रमाणात नाग होते, श्वापद होती. त्या झोपडीमध्ये ते राहत आहेत. पुढे 12 वर्षाचा कालखंड आहे आणि 12 वर्षाच्या कालखंडामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपाणा आणि मुक्ताबाई
ही 4 अपत्य झालेली आहेत. त्यांना वाटलं आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारावी. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारायला गेलेत. अचानक त्या ठिकाणी वाघाची डरकाळी आलेली आहे. ज्ञाना, सोपाणा, मुक्ता आईबाबांबरोबर पुढे होते, निवृत्ती मागे होता. घाबरला, मागे वळाला. जी गुफा दिसली त्या गुफेमध्ये गेला. यांनी शोधाशोध केली. कदाचित वाघानं खालं. रडारडी खूप झाली. मी त्या चरित्राकडे जाणार नाही आता. पण मुक्ता खूप लहान होती आणि तिने सांगितलं, तिने विचारलं आपल्या आईला, आई दादा कुठे आहे? बोबड्या भाषेमध्ये आईचे अश्रू ओघळले, प्रचंड रडले आणि हे सगळं कुटुंब आळंदीला आलं मुलाच्या विरहामध्ये. आता इथेही 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा सांगतो, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने ज्यावेळी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळी निवृत्तीनाथ समोर होते. आणि एक प्रवाह सांगतो की विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळी निवृत्तीनाथ सिद्धबेटामध्ये नव्हते. आणि मीही त्याच मताचा आहे. एकंदर आपण कालखंड जर पाहिला तर दादा त्या कालखंडामध्ये ज्ञानदेवांचं वय 8 वर्षाचं होतं. 2-2 वर्षाची लहान लेकरं, 6 वर्षाचा सोपाणा, 4 वर्षाची मुक्ता, 10 वर्षाची निवृत्तीनाथ. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा जर आपण पाहिली आणि तो कालखंड मॅच केला तर त्या कालखंडामध्ये आपल्याला तिथे त्या घटनेच्या वेळी निवृत्ती दादा हजर नव्हते. परंतु यांना वाटलं लेकरांना मुंजी करायला परवानगी मागावी म्हणून हे ब्रह्मवृंदांपुढे उभे राहिले. ब्रह्मवृंदांनी सगळी धर्मशास्त्र उलटी पालटी केली पण काही सापडलं नाही. धर्म परावर्तन हा तुमचा गुन्हा आहे. आता ब्रह्मसूत्रांमध्ये याला शिक्षा आहे की याला बहिष्कृत करावं. जो कोणी व्यक्ती असा करेल, आत्तापर्यंत अशी वेळच आलेली नव्हती. तुमच्या लक्षात आलं, गृहस्थाश्रमातनं वानप्रस्थाश्रम न स्वीकारता संन्यास आश्रम स्वीकारायचा आणि संन्यास आश्रमातनं पुन्हा गृहस्थाश्रम यायचं. या गुन्ह्याला समाजातून बहिष्कृत करा अशी शिक्षा आहे. शांकर भाष्यामध्ये सुद्धा शिक्षा आहे. अजून एक ग्रंथ आहे, त्या दक्ष ग्रंथामध्ये त्या व्यक्तीच्या पाठीवर श्वानाची पावलं उमटवायची आणि त्याला समाजातून बाहेर काढायचा, लोकांना त्याचा गुन्हा कळावा म्हणून. अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या शिक्षा आहेत. एक जांबवंत नावाचं उपनिषद आहे आणि या उपनिषदामध्ये मात्र असं सांगितलं होतं, जर माणसाला वाटलं विरक्ती आहे, मला वाटलं आता नाही संसार करायचा, ज्यावेळी मला माझ्या आत्मस्वरूपाची प्रचिती येईल, आत्मभान जागृत होईल, ज्यावेळी मला वाटेल हे सगळं मिथ्या आहे, मला आता ईश्वराच्या शोधासाठी निघायला हवं, त्यावेळी त्याला निघण्याची परवानगी मिळावी. परंतु हे मात्र कुणी याची चिकित्सा केली नाही. दुसरं एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे प्रायचित्तेंदू शेकत. हा प्रायचित्तेंदू शेकतामध्ये असा उल्लेख आहे की त्याची काही पातकांची वर्गवारी केली त्यांनी. काही पातक आहेत त्याला समाजातून बहिष्कृत करायचं आणि उपपातक जे आहेत त्याला देहांत प्रायचित्त द्यायचं. या धर्मशास्त्रांना धर्म मार्तंडांनी जे काही ग्रंथ अभ्यासले त्याच्यात त्यांचा दोष होता असं म्हणायला वाव नाही. दादा, ग्रंथांची मुळात चिकित्साच झाली नव्हती हे ज्ञानदेवांनी ओळखलं. म्हणून ज्ञानदेवांच्या अमृतानुभवामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला कुठे दुःख दिसणार नाही, तुम्हाला कधी त्यांच्याबद्दलचे आरोप दिसणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि मग निवृत्तीदादा ज्यावेळी येत आहेत, निवृत्तीदादा आल्यानंतर म्हणतायत त्यांना सगळं कळालंय, मुक्ता बिलगलेली आहे, ज्ञानदेव बिलगलेले आहेत. निवृत्तीदादांना भान होतं, आईवडील गेले हे समजलेलं होतं. मुक्ता म्हणते, दादा आई बाबा गेली त्यावेळी तू कुठे होतास रे? आम्हाला फार आठवण आली. आपला ज्ञानदादा कधी झोपला नाही रे तेव्हापासून, सारखी आम्ही तुझी वाट पाहत होतो. इवली लेकरं सिद्धबेटामध्ये आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिल्यानंतर काय अवस्था झाली असेल. अरे मुक्तेला तर पोरकर म्हणजे पलकर काय असतो तो घालता येत नव्हता. ती स्वयंपाक करायची सोपानाची. आणि ज्ञानदेवांचे तर आळंदीमध्ये हाल झालेले आहेत. याला कारण आहे धर्मशास्त्र. आणि या धर्मशास्त्रांचा असणारा त्या समाजावर प्रचंड पकड. याला चांद्रयानाचं एक व्रत होतं. चांद्रयानाचं व्रत म्हणजे काय, 6 महिने समाजात यायचं पण पुन्हा ब्रह्मसूत्र सांगतं त्याला यज्ञ आणि लग्नामध्ये सहभागी होता येणार नाही. मग एक प्रकारे समाजात नाही म्हणजे सामाजिक वृत्तीवच आहे त्याचा. मग निवृत्तीदादांना सांगितलं ज्ञानदेवांनी, आपल्याला आता
दादा आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी लागेल. निवृत्तीनाथ म्हणे आपण अतीत आहोत, आपल्याला काय करायचं याची, मी याच्या विरोधात आहे. निवृत्तीदादांनी स्पष्ट मत सांगितलं. निवृत्तीदादांनी जरी स्पष्ट मत सांगितलं असेल तरी ज्ञानदेवांनी मात्र सांगितलं मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोवावे लोकांप्रती. आपण किती अलौकिक आहोत, लोकांसाठी नाही दादा, आपण असा मार्ग निर्माण करावा, विश्व हे मोहरे लावावे. काय ज्ञानदेवांची प्रतिभा आहे. 8-10 वर्षाचं लेकरू कुठून आलं असेल हो सगळं त्यांच्याकडे, काय झालं असेल हे सगळं. आणि ज्यावेळी ही लेकरं गेली आळंदीमध्ये, त्यांना सांगितलं आम्ही काही करू शकत नाही. नाही म्हणे आमच्या आईवडिलांना तर तुम्ही प्रायचित्त दिलं, आता आमच्या मुंजी कराव्या लागतील. नाही, तुम्हाला पैठणला जावं लागेल. पैठण हे त्यावेळची राजधानीच होती बरं का. म्हणजे काशीवरनं काही न्यायनिवाडा मिटला नाही तर पैठणला पाठवलं जायचं, इतकं मोठी गादी पैठणची होती. आणि पैठणपासून 5 मैलावर आपेगाव, ज्ञानदेवांचं गाव. तिथून तर विठ्ठलपंत इकडे आले होते, पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर टिंगल टवाळी झाली या सगळ्यांची. ज्ञानदेवासारख्या माणसांना देखील आपल्या असणाऱ्या आत्मिक सामर्थ्याची प्रचिती समाजाला द्यायला भाग पाडलं समाजाने. हे सुद्धा ज्ञानदेव आम्ही समजावून घेतले नाहीत. रेड्याचं जो प्रकरण आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगू, प्रचंड यातना आणि वेदना आहेत बरं का. आणि म्हणून निवृत्तीदादांनी सांगितलंय, काय सांगितलंय, आता तुला आपल्या परंपरेनुसार काम करावं लागेल. आता मी तुम्हाला ही सगळी प्रस्तावना का सांगितली, हा सगळा जो गोंधळ माजलेला होता समाज व्यवस्थेमध्ये, हा समाज व्यवस्थेतला गोंधळ दूर करण्यासाठी ज्ञानदेवांचं अवतरण आहे. लक्षात ठेवा, ज्ञानदेव जर जन्माला आले नसते, ज्ञानदेवांनी जर कार्य केलं नसतं, कदाचित मी इथे प्रवचनकार म्हणून नसतो, इथल्या महिला कदाचित इथल्या श्रावक म्हणून नसत्या, आणि आजही आम्ही त्याच धर्माच्या ओझ्याखाली दडपून गेलो असतो, आमची सामाजिक उन्नती झालेली नसती. आणि म्हणून ज्ञानदेवांचं हे कार्य खूप महान आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये हे सगळं कार्य मी सांगताना तुम्हाला, खरं तर वारकरी संप्रदायामध्ये देखील काही वेगवेगळे संप्रदाय ते कसे एकत्र आलेत पहा. एक आहे चैतन्य संप्रदाय. चैतन्य संप्रदाय काय सांगतो की समोरच्या मधलं चैतन्य, त्याचा बोध घ्यावा, त्याला नमस्कार करावा, त्याच्याशी चांगलं वागावं. आता चैतन्य संप्रदायामध्ये एक बंगालचा संप्रदाय येतो, पण तो संप्रदाय या वारकरी संप्रदायाला मान्य नाही. इथे बाबाजी चैतन्य, जो बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, त्याच्या अगोदरचं चरण आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची. हा चैतन्य संप्रदाय तुकोबांच्या रूपानं वारकरी संप्रदायामध्ये दाखल झाला. आणि या संप्रदायाचा जो मंत्र आहे षडाक्षरी आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा एक 12 अक्षरी मंत्र आहे आणि रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे. या चैतन्य संप्रदायाला 2 मंत्र आहेत. पुढचा त्यांचा वारकरी संप्रदायामध्ये आलेला जो संप्रदाय आहे तो स्वरूप संप्रदाय आहे आणि त्याचा मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम. आता हा जो मंत्र आहे याच्यामध्ये पहा, स्वरूप संप्रदायामध्ये रूप संप्रदाय नावाचा एक प्रकार आहे दादा. स्वरूप आणि रूप या 2 वेगळ्या डेफिनेशन आहेत. रूप संप्रदाय म्हणजे काय, रूपाची आराधना करायची, आकाराची आराधना करायची, आकाराचं ध्यान, ध्यानातून ज्ञान आणि मग मोक्ष, असा प्रवास आहे. म्हणजे आकाराकडून निराकाराकडे प्रवास करणारा हा रूप संप्रदाय. हा वारकरी संप्रदायाला मान्य नाही. वारकरी संप्रदाय हा चैतन्यासहित आकाराचं उपासना करणारा संप्रदाय, हा चिद्विलासवाद आहे म्हणजे ज्ञानोबांचा. आणि हा संप्रदाय आहे तोही आम्ही स्वीकारला. या संप्रदायाच्या स्वरूप संप्रदायामध्ये देखील काही परंपरा आहेत. त्या परंपरांमध्ये आपण जर पाहिलं तर या स्वरूप संप्रदायामध्ये आपल्याला कबीर, नारद, रामानंद यांच्या आपल्याला काही दाखले मिळतात. त्याच्यानंतरचा संप्रदाय जर आपण पाहिला तर आनंद संप्रदाय. बापू पुढे या. आनंद संप्रदाय. आनंद संप्रदायाचा मंत्र हा श्रीराम किंवा राम आहे.
म्हणजे आनंद संप्रदायाच्या बद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही. हा पण संप्रदाय वारकरी संप्रदायाकडे आला आणि आनंद संप्रदायानंतर प्रकाश संप्रदाय आहे. या प्रकाश संप्रदायाचा मंत्र ओम नमो नारायण हा 7 अक्षरी मंत्र आहे. हे आपले उपसंप्रदाय आहेत वारकरी संप्रदायाचे. अजूनही संप्रदाय आहेत. दत्त संप्रदाय आहे, नाथबाबांमुळे आपल्याकडे आलेला दत्त संप्रदाय जोडला गेलेला आहे. आपले हे वेगवेगळे संप्रदाय सगळ्यांना एकत्र करण्याची ताकद फक्त एकाच संप्रदायामध्ये होती आणि त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय होतं, कारण त्याचा पाया ज्ञानदेवांनी रचला होता. म्हणून ज्ञानदेव हे ज्ञानदेवांचा इतिहास आणि परंपरा आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला ही सगळ्या गोष्टी थोडक्यात मी समजावून सांगतोय. नाहीतर एका टॉपिकवर आपल्याला 8-8 दिवस बोलावं लागेल. इतके मोठे हे सगळे टॉपिक मी थोडक्या वेळामध्ये कव्हर करतो, हे फार कष्टाचं काम आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवांच्या रूपाने आपल्याला काही अधिष्ठान प्राप्त झालं. पण हे अधिष्ठान प्राप्त होत असताना ज्ञानदेवांची मुंज मात्र झाली नाही हे कोणी सांगत नाही बरं का. म्हणजे ज्याची मुंज होत नाही त्याला धर्मशास्त्रानुसार चांडाळ आणि क्षुद्र म्हटलं जातं दादा, बरं का. ज्ञानदेवांची मुंज झालीच नाही शेवटपर्यंत. बोपदेवेन लिखितम इदम शुद्धीपत्रम ज्ञानदेवाय समर्पये, बरं का. म्हणजे बोपदेवांनी जे शुद्धीपत्र दिलं असं जे सांगितलं जातं, मुळातच ते शुद्धीपत्र जर आपण वाचलं तर त्या शुद्धीपत्रामध्ये हे अलौकिक आहेत, हे योगी आहेत, हे पूर्वजन्माचे महान योगसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. म्हणून आम्ही यांना शरण जातो, आम्ही यांचा सन्मान करतो आणि यांनी आता धर्माचं कार्य करावं. पण त्यांना मुंजीची परवानगी मात्र नाही. ही मेख आहे पहा. म्हणजे ज्ञानदेवांना, निवृत्तीदादांना आणि सोपानाला मुंजी करता आली नाही शेवटपर्यंत. मग धर्मशास्त्राचा विचार केला तर ते क्षुद्र आणि चांडाळच राहिले. मी म्हणत नाही, धर्मशास्त्र म्हणतात आपण सगळे शूद्रच आहोत. जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्चते, बरं का. म्हणजे संस्कारामुळे आमचं आत्मस्वरूप आम्हाला लक्षात येतं आणि त्याच्यामुळे आम्हाला अधिकार प्राप्त होता. जन्मानं आम्ही सगळे शूद्रच आहोत. आता याचे सगळे अभंग जर पाहिले संत साहित्यातले, की आमचा जन्म कसा आहे, गर्भातून आहे, मग ते मदालसा प्रकरण, हे सगळं सांगायला मला तुम्हाला वेळ नाही. पण एक गोष्ट मात्र इथे लक्षात ठेवा की ज्ञानदेवांची क्रांती ही फार मोठी क्रांती होती. ज्ञानदेव जर नसते तर आपल्याला आजही अत्यंत वाईट आणि विदारक परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. म्हणून ज्ञानदेवांची ती परंपरा मी तुम्हाला का गरजेची होती ती थोडक्यात सांगताना आता पुढे घेतोय तुम्हाला विषय. ज्ञानदेव हे नाथ संप्रदायाच्या दीक्षित परिवारातून आलेले. म्हणजे गहिनीनाथांनी यांच्या कुटुंबामध्ये दीक्षा दिलेली. नाथ संप्रदायाचं मोठं कार्य हे नगर जिल्ह्यामध्ये खूप झालं. नगर, बीड, तुम्ही ह्या जिल्ह्यांमध्ये जर गेलात, मोगली आक्रमणामध्ये देखील नाथ संप्रदाय तिथे टिकला, बरं का. आता याला वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यावर मी जाणार नाही, तो वेळ जाईल आपला. मुळात मला जे सांगायचं, गहिनीनाथांनी ज्ञानदेवांच्या आजोबाला आणि आजीला दीक्षा दिली होती नाथ संप्रदायाची. आणि मग हे जे गहिनीनाथ आहेत, ही परंपरा ज्ञानदेव एका ठिकाणी सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राणे बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. म्हणजे ही जी परंपरा आहे आदिनाथांपासून आहे, शंकरांपासून आहे, महादेवांपासून आहे, मचिंद्रनाथांनंतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि मग माझ्यापर्यंत आली. ही ज्ञानदेवांची परंपरा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञानदेवांची परंपरा आता तुम्हाला पुन्हा मला सांगायची गरज लागणार नाही. म्हणजे ज्ञानदेवांच्या परंपरेमध्ये ज्ञानदेवांचे गुरु कोण झाले? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु आहेत. आणि निवृत्तीनाथांच्या बद्दल बोलताना ज्ञानदेवांच्या वाणीला इतका भर येतो, आगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू आज पौर्णिमा, स्फूर्तीची जी काय, आगा विश्वैक धामा, या विश्वाचं जे धाम आहे तो तू आहेस, गुरुला म्हणतायत. ज्ञानदेवांनी आपल्या ठिकठिकाणी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या 7 दिवसांमध्ये ते सांगणार आहे. पण ज्ञानदेवांचं गुरुवर अत्यंत प्रेम होतं.
आणि ज्ञानदेवांच्या या प्रेमाला कारुण्य होतं, ज्ञानदेवांच्या प्रेमाला सात्विकता होती, अहंभाव नव्हता, दंभ नव्हता. आणि म्हणून ज्ञानदेवांनी काय काम केलं असेल तर श्री महालयाच्या क्षेत्री नेवासे ह्या ठिकाणी भगवद्गीता त्याच्यावर पहिलं भाष्य करायचं ठरलं. ही भावंड एकत्र बसली. आता आपला सत्कार झाले, मानपान मिळाले, मोठेपणा मिळाला, रेडा बरोबर आलाय, रेड्या वेद बोललाय, लोक आता डोक्यावर घेत आहेत. पण नाही ज्ञाना, आपल्याला मूळ काम करावं लागेल. व श्री महालयाच्या क्षेत्री नेवास या ठिकाणी मोहिनीचा अवतार तिथे अवतरण घडलेलं आहे. तिथे मी त्या इतिहासात जात नाही, परंतु तिथे ज्ञानदेवांनी गीता प्रगट केली आणि त्याला भावार्थ दीपिका नाव दिलं. ज्ञानेश्वरी नाव हे नंतर पडलेलं आहे, लक्षात ठेवा. त्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे. आता ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये मी नेहमी सांगत असतो, म्हणजे माझं इंटरप्रिटेशन आहे, ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराचं दर्शन देणारी ज्ञानेश्वरी. ईश्वर कोण आहे हा ईश्वर समजावा असं ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी, आणि पुन्हाही लिहिणारा ईश्वराचा अवतार ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानेश्वरी. हे माझं इंटरप्रिटेशन आहे. तू ज्ञानेश्वरांनी गीता भाष्य केलं, ज्ञानदेव भाष्य केले, गीता ज्ञान विस्तारले. ज्ञानदेवांनी भाष्य करून ही गीता तुमच्या आमच्यासाठी उघडी केलेली आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, अर्जुनाच्या पुढे फार प्रश्न होते. इतका भयानक प्रश्न होता की अर्जुन लढायलाच मागत नव्हता. धर्माची चिकित्सा एखाद्या रणांगणावर व्हावी हे मोठं हिंदुस्थानचं कौतुक आहे बरं का. म्हणजे आपल्या धर्माची चिकित्सा रणांगणावर झाली, आपण निदान आपल्या बायकोची चिकित्सा भांडणात तरी करत जा. तिथे तरी कळेल. भावाभावांच्या भांडणात चिकित्सा करत जा आपल्यापणाची. अरे रणांगणामध्ये चिकित्सा आहे. अधर्माभिवाद कृष्ण प्रदुष्यंती कुलश्रियः श्रीषु दुष्टा शिवार्ष्णेय जायते वर्णशंकरा शंकरो नरकाय वकुल घाणाम कुलस्यच्च पतंती पीतरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा प्रश्न आहे आणि या प्रश्नानं गीतेचा जन्म आहे. आता गीता झाली पण ती संस्कृतमध्ये, महाराष्ट्रात तर काहीच नाही. महाराष्ट्राच्या लोकांना काही समजायला मार्ग नाही. भाऊसाहेब अजूनही समजत नाही. गीता कळते का आपल्याला? इतकी नाही कळत. विचारावं लागतं नेमकी व्यंजन कुठलं आहे, स्वर कुठला आलाय, ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे, मात्रा कुठली आहे, याच्यावर ठरतं हे सगळं. म्हणजे शब्द उच्चारण बदलला तरी अर्थ बदलतो. इतकी गीता अवघड आहे. आणि असं म्हटलं जातं गीतेचे उच्चार चुकले तर पतनाला कारणीभूत व्हाल, असंही आमच्या डोक्यात घालून ठेवले. त्यामुळे गीता इतकी अवघड आहे, ती गीता सुलभ करण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं. आणि मग ज्ञानेश्वरांनी हे का केलं, तुम्ही आम्ही का करू शकत नाही? आता तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी घेऊन येतो. परंपरा आणि इतिहास म्हणून सांगतोय, तुम्ही काय असं काम करू शकत नाही अचानक? मी असं का काम करू शकत नाही? याला कारण आहे, आपले जे जन्म, तुम्ही इथे बसलात ना, तुम्हाला असं वाटत असेल हा माझा पहिलाच जन्म आहे. इथेच चुकलात तुम्ही. कितीतरी जन्म तुमचे झालेले आहेत. कुठल्या तरी कल्पामध्ये, कुठल्या तरी युगामध्ये कुठेतरी आपण भेटलेलो आहोत. तुम्ही ज्यावेळी माझं ज्ञानोबा तुकोबांचं विज्ञान ऐकायला याल त्यावेळी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. तुम्ही ज्यावेळी समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ऐकाल त्यावेळी तुम्हाला या गोष्टी अधिक समजतील. आज फक्त आपण वरचेवर बोलतोय, ही परंपरा आणि इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानोबारायांच्या संदर्भानं पहा, त्यांचं एक वाक्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तेने बहुती जन्मी मागिली, तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली. आता विक्षेप या शब्दावर मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर 6व्या अध्यायामध्ये 45व्या श्लोकावर केलेले हे भाष्य आहे त्यांचं, आणि ते म्हणतात, म्हणोनी उपजेत खेओ बुडाली लग्न घटिका. म्हणजे ज्ञानदेवांनी हे सगळं केलं. कसं काय केलं, कसं काय, कशामुळे झालं? काही माणसं ही जन्मसिद्ध असतात आणि काही माणसं ही साधना सिद्ध असतात. ज्ञानदेव हे जन्मसिद्ध होते. जन्मसिद्ध म्हणजे आत्मसिद्ध. विक्षेपांची पाणीवळी म्हणजे काय? विक्षेप म्हणजे काय? ब्रह्म अभ्यासामध्ये, आजचा विषय थोडा जड जाईल पण समजावून घ्या. ब्रह्म अभ्यासामध्ये 4 स्तर पार करावे लागतात आणि या 4 स्तरातनं आम्ही पुढे पुढे जातो. पहिले विक्षेपता, मग आहे संश्लिष्टता. आता त्याचा अर्थ सांगायला गेलो तर खूप जाईल, मी एका ओळीमध्ये तुम्हाला सांगेल. विक्षेपता, गतायता, संश्लिष्टता आणि मग सुलीनता. ब्रह्म अभ्यासातले हे 4 टप्पे आहेत. या जन्मामध्ये
त्यांची विक्षेपता गेली, म्हणजे जे विक्षेप आहेत ते विक्षेप सगळे गेले मनाचे, आत्म्याचे. इतकी साधना झालेली आहे ज्ञानदेवांची मागच्या जन्मामध्ये. नामदेव महाराजांचं इथे दादा प्रमाण देतो. नामदेव महाराज म्हणतात, पांडुरंगाने मला सांगितलं ज्ञानदेवाने जिथे समाधी घेतली याच्या पूर्वी ज्ञानदेवाने इथे 108 वेळा समाधी घेतलेली आहे. विक्षेपांची पाणीवळी सोपं नाही आहे. मग हे ज्ञानदेव आम्हाला काय करणार? काही म्हणतात कसं काय त्यांनी इतक्या लहान वयामध्ये लिहिलं. बरं, ज्ञानेश्वरी कधी आहे? माझ्या अभ्यासाप्रमाणे त्यांचं वय 13 किंवा 14 वर्ष असेल. मी जो अभ्यास करतोय त्या अभ्यासानुसार 13व्या वर्षी जर इतकी प्रगल्भता आली तर त्याला कारण हे आहे, ते जन्मसिद्ध पुरुष होते. योगसिद्ध त्याच्याजवळ जाऊ शकतात. म्हणजे या जन्मामध्ये मी योगानं जर काही प्राप्त केलं तर ते प्राप्त होईल. त्याला अकल्पित सिद्धी म्हणतात, काहीला कल्पित सिद्धी म्हणतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. अकल्पित सिद्धीमध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात कुठले प्रकार आहेत सिद्धीचे? अकल्पित सिद्धीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मंत्रसिद्ध आहेत. मी काही मंत्राच्या माध्यमातून तुम्हाला काही सिद्धी मिळतात, त्याला मंत्रसिद्ध म्हणतात. पण या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर थोडा वेळ राहतात, पुन्हा निघून जातात. ज्ञानदेव आजही आमच्यामध्ये आहेत, तुकोबा आजही आमच्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, हे जन्मसिद्ध होते, आत्मसिद्ध होते, आत्मस्वरूपाचं भान आलेलं होतं. थोडक्यात काय तर त्यांचा जन्म आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, या कारणासाठी ते सगळे जन्माला आलेले होते. आपलाही जन्म काहीतरी कारणासाठी झालाय, याची कारणासी हे शोधण्यासाठी आपली ही प्रवचन आहेत. आपल्याला हे दगडूशेठचं व्यासपीठ आहे. इथे येऊन आपल्याला शोधायचं आहे, मी नेमकी कोण आहे, कुठल्या परंपरेमध्ये आहे, जन्माला माझा काय अर्थ आहे का. म्हणून आपणही काही सिद्धी प्राप्त करू शकतो, पण त्या सिद्धी आपल्या टिकणाऱ्या असाव्यात. तो भौतिक जगतामध्ये वावर करताना त्या सिद्धींचा उपयोग केला तर आपलं अधपतनही होतं आणि पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये आपण अडकतो. म्हणून मंत्र सिद्ध आहे. तशी मणी सिद्ध आहेत. काही काही मणी जवळ ठेवतात, मणी प्रसन्न झाला, मणी सिद्ध आहे. औषधी सिद्ध आहे. काही काही वनस्पती आहे. तुम्ही हिमालयामध्ये जर गेलात रात्रीच्या चमकतात, हातात पकडायला गेलो पकडत नाहीत. हनुमंतराय तर दमले, हातात वनस्पती आहे, घेता घेता. इतकं भयानक काम आहे. औषधी सिद्धी आहेत, तंत्रसिद्ध आहेत. काही तंत्रसिद्धी असतात, तंत्र मंत्रांचा वापर करून त्या मिळवल्या जातात. तशा पूर्वतयारीनुसार ज्या सिद्धी असतात, ज्ञानदेव जर पाहिले तर हे महासिद्ध आणि कृपासिद्ध प्रकारातले आहेत. म्हणजे एकदा जन्म झाला रे झाला, सद्गुरूंची दृष्टी पडली रे पडली, की मागच्या जन्माच्या सगळ्या स्मृती पुढे येतात. जन्माचं आपलं कार्य लक्षात येतं आणि कार्य वेगानं चालू होतं. 22व्या वर्षी समाधी आणि 42व्या वर्षी तुकोबांचं वैकुंठ गमन आहे. हे महासिद्ध आणि कृपासिद्धाचे प्रकार आहेत. म्हणून ते सांगतायत, कित्येक जन्म पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा विठ्ठली कृपा केली. तुम्ही सुद्धा काहीतरी पुण्य करून आलेला असाल म्हणून मानवी योनीत आहात. मी सांगत नाही, DNA अभ्यास करणारा सायंटिस्ट वेडा झाला आणि त्याने आत्महत्या केली, बरं का. मी विज्ञानामध्ये तो विषय सांगणार आहे, आज सांगत नाही. आपल्या जन्माचं एक चक्र आहे. पहा, कधी कधी तुम्हाला अचानक स्वप्नात जागेपणामध्ये कळत नाही, स्वप्नात कळतं आणि नंतर कधीतरी जागेपणात कळतं. हे मी कुठेतरी पाहिलं होतं. या स्मृती आहेत आपल्या मागच्या जन्माच्या, त्या आपण बरोबर घेऊन आलेलो आहोत. म्हणून ज्ञानदेवांनी माऊलींची परंपरा सांगत असताना ते जन्मसिद्ध होते, ते आत्मसिद्ध होते. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं ज्ञानेश्वरीवर, ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर भाष्य केलं. पण ती सद्गुरूंची परंपरा आहे. सद्गुरू शक्तिपात करतात. पहा, काही हृदयामध्ये शक्तिपात करतात, काही अमृताचा शक्तिपात असतो, काही स्पर्श शक्तिपात असतो, काही दृष्टी शक्तिपात असतो. शक्तिपाताचे अनेक प्रकार आहेत. जसं जगद्गुरू तुकोबारायांची बहिणाबाई सांगते कुठला शक्तिपात झालेला आहे, निळोबाराय सांगतात कुठला शक्तिपात झालेला आहे, तुकोबाराय सांगतात माझ्यावर कुठला शक्तिपात झालेला आहे, रामकृष्ण परमहंसांचा आणि विवेकानंदांचा कुठला शक्तिपात झाला. सद्गुरूकडे असणारं सामर्थ्य, त्याला जर वाटलं हा शिष्य योग्यतेचा झालाय, शिष्याला सद्गुरूकडे जावंच लागत नाही. सद्गुरू शोधत अशा शिष्याला येतात आणि तो शिष्य आपल्या असणाऱ्या सगळ्या सद्गुरूंच्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये साठवतो. सद्गुरूकडनं शिष्याला संक्रमित होतं, त्याला शक्तिपात असे म्हणतात. आणि हा शक्तिपात ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडनं झाला. निवृत्तीनाथांना कुठे झाला? तुम्हाला मगाशी जे म्हणालो, ज्यावेळी प्रदक्षिणा मारत होते ब्रह्मगिरीला, वाघाचा हल्ला झाला. हा नियतीचा हल्ला होता, वाघाचा नाही. त्या ज्या गुहेत गेले तिथे गहिनीनाथ होते. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना समोर बसवलं, नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि आपल्या सर्व सिद्धी त्यांच्यामध्ये संक्रमित केल्या आणि निवृत्तीनाथांनी त्या ज्ञानदेवांकडे संक्रमित केल्या. आणि म्हणून ही कृपा दृष्टीचं वर्णन करताना ते ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात सांगतात, बरं का दादा. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा, बरं का. शांभव म्हणजे शंकरापासून महादेवांपासून जी काय परंपरा आलेली आहे
त्या अद्वयानंद म्हणजे काय? अद्वैताचा अनुभव, अद्वैताचा आनंद, आणि तो सगळा आनंद सप्रभो म्हणजे परिणाम, अनिर्वचनीय शब्द आहे हा फिलॉसॉफीचे कोण विद्यार्थी असतील तर त्यांच्या लक्षात येईल. हा अनिर्वचनीय शब्द आहे. हा अनिर्वचनीय सप्रभाव शब्द शब्दात व्यक्त करता येत नाही असा गहिनीनाथांकडून आलेला माझ्या सद्गुरूंनी मला दिलेला आहे. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी हे सांगितलं. ही परंपरा आहे त्यांची, गुरु परंपरा. एक प्रकारे तुम्हाला मी थोडा इतिहास सांगितला, मी तुम्हाला काही परंपरा सांगण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी तुम्हाला अजून एक सांगतो. एक श्रीस्तवनामध्ये एक उल्लेख आलेला आहे गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा आपण जर नमनाचं माऊलींनी जर आपण पाहिलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जयचे ससंवेद आत्मरूपा. याच्यामध्ये जो ओम आहे त्या ओमच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आविर्भूत असणारा गणपती आहे आणि त्याच्यावर तुकोबारायांनी एक अभंग लिहिलेला आहे. तुकोबाराय सांगतात आकार कोण आहे, उकार कोण आहे, मकार कोण आहे. त्याच्यावर मी उद्या बोलणार आहे. त्याच्यामुळे बरं का महेश भाऊ, आज मी काय त्याच्यावर बोलणार नाही. त्याच्यावर मी तुम्हाला उद्या महत्त्वाचं सांगेल, त्यामुळे तुम्हाला उद्या यावं लागेल. तुकोबांचा तो अभंग काय. आणि तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल आणि गणपती दुजा नाही आहे. विठ्ठल गणपती दुजा नाही म्हणजे हा गणपती बाप्पा. उद्या तुम्हाला त्या अभंगाचं मी मानसशास्त्रीय दृष्ट्या कारण सांगणार आहे. असा जो असणारा परंपरेचा भाग आहे, या परंपरेच्या भागामध्ये एका स्तवनामध्ये असं आलेलं आहे की शिव शिवजी परमेशा केले प्रगट श्री गणेशा प्रका अलिंगता शक्ती उन्मेषा सोहम भावे. म्हणजे त्या शक्तीला आलिंगन दिल्यानंतर ती आपल्या अंतकरणामध्ये प्रगट झाली गणेशाच्या रूपानं, गणेश तत्वानं. आणि हा सगळा सारस्वत आपल्या पुढे मांडला माऊली ज्ञानोबारायांनी. म्हणून तो मांडताना त्यांनी पहिलं नमन देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. लक्षात ठेवा. म्हणून इथे काय अजून काय सांगितलंय, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ज्ञानदेवांची भाषा पहा कशी आहे. म्हणजे गणपती बाप्पाच्या संदर्भानं त्यांनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाचं हे व्यासपीठ आहे. गणपती बाप्पाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही ऐकायचं असेल तर खरं तर मला आवड आहे ती सांगायची, पण वेळेचं बंधन मला पाळावं लागेल. परंतु जी काही पुराणं आहेत ना, त्या पुराणामध्ये लिंग पुराण आहे, ब्रह्मवैर पुराण आहे, ब्रह्मदेव पुराण आहे, त्याच्यानंतर वैवर्त पुराण आहे, देवी पुराण आहे, वराह पुराण आहे. या पुराणांच्या पलीकडे मुद्गल पुराण, गणेश पुराण आणि गणेश भागवत याच्यामध्ये 4 असणाऱ्या कालखंडामध्ये 4 युगांमध्ये गणपती बाप्पांनी कसा कसा अवतार घेतला, तो दशभुजा कधी होता, षडभुजा कधी झाला, 4 भुजाचा कधी, आणि कलियुगामध्ये द्विभुजाचा कधी होणार आहे, त्याचं नाव काय, हे सगळं वर्णन केलेलं आहे. पण आत्ताच मी सगळं सांगितलं, तुम्ही उद्या येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण एक लक्षात ठेवा, माझा गणपती बाप्पा हा 4 युगांमध्ये आहे, किंबहुना 4 युगाच्या पुढे आहे. तुकोबाराय तर म्हणतायत या 3 युगांचं जन्मस्थानच बाप्पा आहे. आणि तुकोबाराय, माझे तुकोबाराय म्हणतात ना, मला शंकाच राहिली नाही. म्हणून मी दगडूशेठचा भक्त आहे आणि म्हणून ती कृपा आहे म्हणून या गादीवर बसलोय, तुमच्या पुढे बसलेलं. लक्षात ठेवा. अयोध्येला कीर्तनाचा न्यासाचं पत्र आलं, पहिला अभिषेक दगडूशेठ बाप्पाला. कलश न्यायचा होता, 154 किल्ल्यांची माती. ज्ञानोबांच्या पिढी पाटील साहेबांनी दिली मला वैकुंठ गमनाची, डॉक्टर सदानंद मोरे सरांनी दिली मला जन्मस्थानाची, नितीन महाराज मोरेंनी मला दिली त्या ठिकाणी असणाऱ्या जिथे टेकून बसले तुकोबाराय अनुष्ठान मांडले, माझ्या पुढच्या कथेत येणार आहे त्या ठिकाणची माती दिलेली आहे. ज्ञानदेवांच्या अजान वृक्षाच्या तिथे तर खालची माती मला हवी होती, अक्षरशः टिकावानं ते गंजलेलं तोडलं सकाळी 6 वाजता उमाप साहेबांनी, तिथली मला माती दिली. समाधीची माती आहे, सिद्धबेटाची, जन्मस्थळाची. आणि तो कलश घेऊन अयोध्येला जायचं. महेश भाऊंना पहिला फोन केला, महेश भाऊंनी तो पहिला इथे शुद्ध करून दिला आणि मग तो कलश रामलल्ला पुढे 4 तास होता. रामलल्ला पुढे 4 तास तो कलश होता. ही सगळी माती, त्याच्यात इंद्रायणीचं तीर्थ, दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं तीर्थ होतं. आणि तो पवित्र कलश अर्धा रामलल्लाला समर्पित करून रामलल्लाच्या चरणावरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या कलशामध्ये टाकल्या.
पुन्हा जो आपण 22 जानेवारीला होम पाहिला, त्या होमातल्या काही वस्तू त्या कलशामध्ये टाकला आणि हे गंभीर महाराज आणि प्रवीण महाराज माझ्या बरोबर होते, दुराफे महाराज आणि शशी महाराज होते. प्रमुख असणाऱ्या विश्वस्तांनी आणि पुजाऱ्यांनी तो कलश अत्यंत पवित्र मनानं माझ्याकडे दिला आणि तो आणल्यानंतर पुन्हा एकदा त्याला आपल्याला मंत्रसिद्ध करावं लागेल. पुन्हा महेश भाऊंना फोन केला आणि महेश भाऊंनी मला तो दगडूशेठ बाप्पाकडून मंत्रसिद्ध करून आरती करून माझ्याकडे सुपूर्द केला. बाप्पाचा पराक्रम पहा किती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, बाप्पावर अतूट श्रद्धा आहे. आणि ज्यावेळी अयोध्येच्या मंदिरात माझं कीर्तन चालू होतं, आमच्या सगळ्यांच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या पत्नी, माझी पत्नी, आमचं कीर्तन सुरू होईपर्यंत इकडे दगडूशेठ बाप्पाच्या पुढे होम चालू केला होता. म्हणजे मला वाटतं आपण सगळ्यांनी, मी इथे बसलोय ना, एकदा माझ्या तुकोबांसाठी, एकदा माझ्या ज्ञानोबांसाठी आणि एकदा दगडूशेठच्या बाप्पासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि म्हणून ही जी सगळी शक्ती आहे, हा जो सगळा संप्रदाय आहे, हा सगळा सांगताना खरं तर वेळेचं खूप बंधन आहे. परंतु सद्गुरूंच्या निमित्तानं मी पुढे पुढे येत असताना सांगितलं, ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नोहे कृपेचे वैभव जी. सगळं ग्रंथ झालं ना दादा. ते म्हटले माझं काही वैभव नाही, हे सगळं निवृत्तीनाथांची कृपा आहे, माझं काही नाही, मला काही कळत नाही, त्यांच्या कृपेचं वैभव म्हणून हे ग्रंथ आहेत. कोणते? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ. अरे हे सगळं ज्ञानदेव आपल्या गुरुच्या प्रती किती अनन्य भावानं शरणागत आहेत. अनन्य भावानं लिंग का प्रतिमा दिटी देखत घेऊ अंगिष्टी लोटी जे का काठी पडली जैसी. काय अनन्य भाव आहे. आणि म्हणून ते म्हणतात, काय बहु बोलो सकळा, मी काय बोलणार आहे सगळा. पहा ही ओवी खूप सुंदर आहे, ऐकण्यासारखी आहे. मेळविलो जन्मफळा, म्हणजे मागचे सगळ्या जन्माचं सार पुण्य मला या जन्मात मिळालं. म्हणजे ज्ञानदेव एवढ्या वेळा जन्माला आले, इतकं पुण्य मिळालं नाही. ते म्हणतात, काय बोलो बहु सकळा मेळविलो जन्मफळा आणि ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो. सगळे ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ते म्हणतात, हा सगळ्या ग्रंथसिद्धीचा सोहळा पूर्ण झाला, या जन्मात मला ते पुण्य करता आलं. याला कारण माझे सद्गुरू आहेत. म्हणजे वारकरी संप्रदाय हा गुरु परंपरेला महत्त्व देणार आहे. हा ही परंपरा, हा इतिहास आपण समजावून घ्यायला पाहिजे. पुढे ते असं म्हणतात, मी या जैसा जैसा आशा, मी ज्या ज्या आशा माझ्या गुरूंकडून केल्या, मला अडचण आली, अमृतानुभवण्याला अडचण आली, तया आत्मयाच्या भाकानं पडायची दुसरी रेखा, जरी विश्वास एका भरले आहे आणि पूर्ण अंता भेटलो सैंग आम्हीच दाटलो ना लोपलो ना प्रगटलो कुणा होऊनी. मला अडचण आली इंटरप्रिटेशन करताना. मग मी आशा केली माझ्या सद्गुरूची, केला तुमचा भरवसा. आशाच नाही, भरवसा पण केला. मी तुमचा भरवसा केला, तुमचा भरवसा ते पुरवणी जीव बहुवसा आणिलो सुखा. ते सगळं तुम्ही पुरवून मला आत्मसुख दिलंय. हे सद्गुरू निवृत्तीनाथा, हे सगळं तुमच्यामुळे आहे. आणि ज्ञानदेवे सुखे केले कुणामुळे? निवृत्तीनाथामुळे. दिदले सगळे सगळं माझ्या हाती दिलं निवृत्तीने. आणि हे सगळं दिलं ही सद्गुरू परंपरा आणि ही असणारा इतिहास ज्ञानदेवांचा मी तुम्हाला सांगितला. गणपती बाप्पांच्या थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, पण त्यांच्याही डोळ्यामध्ये पडळ होतं ना, नाही तर ताटीच्या अभंग आलेच नसते. ज्ञानदेव 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 ज्ञानदेवांना वेदना झाल्या ना, ताटी बंद केली, बाद झाला. आता कशासाठी आता हे सगळं इतकं दुःख? आई गेली, वडील गेले, समाज खाली पाडून मारतो, मुलं माझ्या मागे लागतात, मला लाथा बुक्क्यांनी मारतायत. माझ्या दादाला कधी मांडे खाऊशी वाटले, मला कधी मांडे खाऊशी वाटले, तर आम्हाला खापर मिळत नाही. झोळी फाडली जाते, झोळीतलं सगळं पीठ पायदळी तुडवलं जातं. मुक्ता वाट पाहते, दादा आज काय आणलं रे दादा, खूप भूक लागली. सिद्ध बेटामध्ये जावं, झाडाचा पाला ओरबडावा आणि भावंडांनी झोपडीमध्ये येऊन झाडाचा पाला खावा. बाद झाला. आता किती अपमान. ताटी लावली ना ताटी ज्ञानदेवांनी. म्हणजे तिमीर होतच ना, शेवटी माणूस होता. येवल्या मुक्तेला पुढे यावं लागलं. दादा अरे आई गेली, बाबा गेले, त्यावेळी तू बडालास ना. मुक्ते रडू नको मुक्ते, मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा. दादा येणार आहे बाहेर. दादा झोपाना रडतोय, मी रडते. निवृत्ती दादा जवळ नाही, आई बाबा नाही. दादा नको रे आम्हाला जेवण. दादा आपण उपवाशी राहू, इंद्रायणीचं पाणी पिऊन आणि आपण जगू. दादा बाहेर आहे. दादा लाल बुंद झालेला आहे.
त्यावेळी मुक्ता म्हणते, दादा बघ, तू जर आम्हाला सोडलंस आमचं काय होईल रे? आई बाबा असेच गपचूप निघून गेले. मला विचारले नाही आईनं, मुक्ता तुला काय हवंय बाळा? दादा जगाची माऊली व्हायचंय रे तुला, म्हण मारून येऊन म्हणणं करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञान दादा म्हण मारून येऊन म्हणणं करा. हिंदुस्थान मधली पहिली कवी कोण असेल तर सिद्ध बेटामध्ये पलकल पोरक घातलेली माझी मुक्ताई महाराज होती. लक्षात ठेवा, हे ताटीचे अभंग कधीतरी आपण पाहिले पाहिजे. आणि म्हणून या प्रसंगात आणि चरित्रात मी जाणार नाही. मला महेश भाऊंच्या सूचना आहेत की आम्हाला तुम्हाला जास्त ऐकायचं, त्याच्यामुळे भजन हे सगळं सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी. पण महेश भाऊ बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो, या ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान आणि पुढे तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणणार आहे, बाप्पाचा आशीर्वाद मिळालाय. उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा देश आणि उद्याचा जग हे नक्की सांगेल. हे चेतनानंद महाराजांची चेतनेमधली दिव्यत्व पेटवलं, प्रज्वलित केलं ते पहिलं व्यासपीठ दगडूशेठ गणपतीचं होतं. लक्षात ठेवा. आपल्याला खूप पुढे जायचंय, खूप समजावून घ्यायचंय. हे समजावून घेताना म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात माहितीये? म्हणून ज्ञानदेव पवार साहेब असं म्हणतात, कृष्णांजन एक वेळा डोळा घातले अढळ. कृष्णांजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं कुणी? सद्गुरूंनी. त्याने काय झालं? तिमिर दुःख गेले, तुटले भ्रांतीचे पडळ. सगळी भ्रांती गेली. श्री गुरु निवृत्तीनाथे मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा कृपाळ. आणि हे जे गुरु आहेत, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव पूजा पाहता नाही त्रिलोकी. हे ज्ञानदेवांचे अभंग आहेत. तुम्हाला काही गाथा, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी थोडं सांगायचा प्रयत्न केला. पण एक सांगतात ते हरिपाठामध्ये, तुम्हाला नाही काही कळालं तर नाम धरा. नाम एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. हे सगळे बाकीचे संप्रदाय का वाढायला लागले माहिती आहे? आपली वारकरी संप्रदायाची जी मूळ गोष्ट आहे, जो मूळ गाभा आहे तो नाम आहे. आणि नाम आपण टाकून दिलं. आपण नामाची साधनाच करत नाही, आपण कीर्तन करतो एंटरटेनमेंट. इट इज टोटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म. न्यूली प्लॅटफॉर्म जन्माला आलेला आहे. त्याने ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, मोटिवेशन पण होत नाही. त्यानं फक्त एंटरटेनमेंट होतं. नाम कुठं आहे? साधना कुठं आहे? ध्यान कुठं आहे? नामानं काय होतं? व्यस्त झालेलं मन, अवास्तव अपेक्षेने नटलेलं मन, हे सुनियोजितपणे काम करायला लागतं. मानसशास्त्र माझं ज्यावेळी ऐकाल त्यावेळी मी तुम्हाला हे नक्की सांगेल. माझ्या असणाऱ्या ज्ञानदेवांच्या मनाला चेतना मिळाली आणि त्या चेतनेनं एक उल्हास वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाला. वारकरी संप्रदायामध्ये अधिष्ठानाचा ग्रंथच नव्हता. वारी होती पूर्वीपासून पण ग्रंथ नव्हता. वारकरी संप्रदायाला अधिष्ठान देणारा पहिला ग्रंथ निर्माण केला कोवळ्या अंतकरणानं. त्या ग्रंथाचं नाव आहे भावार्थ दीपिका. हा आमचा अधिष्ठान असणारा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये सगळं आहे. अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे, स्वानुभव आहे. त्याला फक्त स्वानुभव म्हटलेला नाही, त्याला अनुभव अमृत म्हटलंय. अनुभव अमृत मला नाव योग्य वाटतं. काही त्याला अमृत अनुभव म्हणतात. अमृताचा अनुभव म्हणून अमृत अनुभव. पण अनुभव अमृत म्हणजे मला जे अनुभव आला तोच अमृताचा होता म्हणून अनुभव अमृत. लक्षात ठेवा. हे नाम महिमा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून तैसा वाघ विलास विस्तार गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवरू मांडू जगा. हे आनंदाचं आवार जे मांडलं ज्ञानदेवांनी, मी थोडक्यात तुम्हाला त्यांच्या परंपरा, ते कुठल्या परंपरेतून आले, त्या काळात इतिहास काय होता, कुठल्या घटना घडल्या, थोडक्यात तुम्हाला घेऊन आलो. हे फक्त सांगायला पठारे साहेब 8 दिवस लागतात. हे तुम्हाला मी थोडक्या कालखंडामध्ये सांगितलं, कारण आपल्याला अजून तुकोबांची इतिहास आणि परंपरा थोडक्यामध्ये समजावून घ्यायची आणि आजच्या दिवशी आपल्याला सांगायचं आहे. पण ये मराठी येची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हा जो सुकाळ झाला याला कारण फक्त माझे ज्ञानदेव आहेत. म्हणून ज्ञानदेवांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्ञानदेवा तुम्ही होतात म्हणून हा महाराष्ट्र सजला, नटला, फुलला आणि भरला. आणि हा भरलेला महाराष्ट्र आज ज्या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय ते बाप्पाचं व्यासपीठ आहे. म्हणून बाप्पाचा एक मगाशी मी उल्लेख केला, उद्या अधिकचा करेल. म्हणून बाप्पाचं एक भजन होईल आणि मग आपण तुकोबांची परंपरा आणि इतिहास सांगून आज आपण इथे थांबणार आहोत.
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे तुम्ही पण म्हणायचं ताड बसा, थोडे ताड बसा. ताड बसल्यानंतर आपली सप्तचक्र मोरया रे टाळी वाजव. बाप्पा मोरया देवा तूची गणेश. मोरया रे बाप्पा मोरया रे ओ मोरया रे टाळी वाजव. बाप्पा मोरया रे डोळे बंद करू. मोरया रे बाप्पा मोरया रे 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 आ मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया 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 सगळ्यांनी. मोरया 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 तल्लीनो. मोरया 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 रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे ओ मोरया रे बाप्पा मोरया रे ओ मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया आपल्या समोर उभा करा बाप्पाला. ओ मोरया रे बाप्पा मोरया रे ओ मोरया रे बाप्पा मोरया रे ओ मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया 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 सगळ्यांनी सगळ्यांनी. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया